पद्धतीने आपली भूमिका तुम्ही मांडता? प्रचार अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू आहे. समुद्र जसा खवळतो तसा मतदारांचा जनसागर खवळलेला आहे. विविध प्रचार फेऱ्या असतील, प्रचार सभा असतील, विविध प्रचार सभा आणि मिसळ पे चर्चा वगैरे या सर्व प्रचाराची जी माध्यम आहेत त्यातून मोठ्या प्रमाणात मतदार रस्त्यावर येत आहेत आणि त्यामुळे निश्चितपणे मला खात्री आहे की ही निवडणूक एक हाती या ठिकाणी मी जिंकू शकतो याची मला खात्री झालेली आहे. खरं तर आधी नियोजन मंडळाचा आपल्याकडे पदभार होता. या माध्यमातून तुम्ही अनेक विकास कामं केला, मात्र आता मतदारसंघाचा ठोस विकास करण्यासाठी काय करणार आहात पुढे? एक लक्षात घ्या, यापूर्वीच मी फ्लड कंट्रोल प्रोजेक्ट 3200 कोटी रुपयाचा मंजूर करून घेतलेला आहे. 277 कोटीचं कन्व्हेन्शन सेंटर मंजूर करून घेतलेलं आहे. 100 कोटीचे रस्ते मंजूर झालेले आहेत. कामाला सुरुवात झालेली आहे. रंकाळा आपण पाहता केशवराव भोसले नाट्यगृह झाल्यानंतर त्याला 25 कोटी रुपये मंजूर करून घेतलेले आहेत. अशासह जवळपास इतर 100-200 कोटी रुपये मी मंजूर करून शहराचा विकास करतोय. पुढच्या काळामध्ये हद्दवाढ आहे. त्याचबरोबर तुम्हाला सांगतो खंडपीठाचा विषय आहे, आई अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आहे, पंचगंगा प्रदूषणाचा विषय आहे. असे अनेक प्रश्न म्हणजे शहराच्या प्रवेशद्वारापासून संपूर्ण शहर या ठिकाणी आपल्याला सुशोभित करायचं आहे. प्लॅनिंगनं अगदी चांगल्या पद्धतीने शहराला या ठिकाणी एक चांगल्या स्थितीत नेऊन ठेवायचं आहे. खरं तर गेल्या 5 वर्षामध्ये जे विद्यमान आमदार होते त्यांचा संपर्क नव्हता असं अनेक तक्रारी पाहायला मिळतात. यापुढे जर तुम्ही आमदार झाला तर कशा पद्धतीने मतदारसंघात संपर्क ठेवणार आहात? नाही, एक गोष्ट लक्षात घ्या, माझं आणि जनतेचं नाळ जी जोडलेली आहे ती अतूट आहे. माझं कार्यालय 5 वर्ष उघडं असतं. 24/7 मी काम करत असतो आणि इतर काही लोक जे असतात म्हणजे 4 वर्ष 11 महिने काम न करता एक शेवटच्या महिन्यामध्ये पैशानं मतदारांना विकत घेण्याचा प्रयत्न करतात. म्हणून कार्यालयातून अनेक कामं माझ्या होत असतात आणि त्यामुळं या ठिकाणी एक अत्यंत चांगल्या परिस्थितीमध्ये हे आज निवडणूक आलेली आहे असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. खरं तर कोल्हापूर शहर उत्तर हे सर्वाधिक शहरी भागात येतं. अनेक समस्या आहेत, हद्दवाढ आहे, याशिवाय ट्रॅफिकची समस्या आहे. याकडे कसं पाहताय, याचं नियोजन कसं असणार? ड्रेनेज सिस्टीम साठी 350 कोटी रुपये मंजूर करून घेतलेले आहेत. ट्रॅफिक सिस्टीम सुधारावी लागेल, आपल्याला रिंग रोड नवीन बनवावे लागतील. या सर्व गोष्टींचा माझा अभ्यास झालेला आहे. निवडणुकीनंतर तातडीने त्याला मी सुरुवात करणार आहे. खरं तर विरोधकांकडून हल्लाबोल तुमच्यावर केला जातोय प्रचार सभेतून. अगदी खोके घेतल्यापासून ते भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत. कसं बघताय या विरोधकांच्या टीकेकडे? विरोधकांना ही निवडणूक विकास कामांच्यावरून इतर गोष्टीकडे न्यायचा त्यांचा प्रयत्न आहे. पण निश्चितपणे मी आपल्याला सांगतो, इतक्या वर्षामध्ये ते पालकमंत्री होते, मंत्री होते, महापालिकेची सत्ता त्यांच्याकडे होती. गोरगरिबांसाठी त्यांनी काही केलेलं नाही. मूलभूत सोयी सुविधा देखील या ठिकाणी आलेल्या नाही. मी या ठिकाणी IT पार्क आणण्यासाठी इच्छुक आहे. अनेक गोष्टी मला पुढच्या काळामध्ये करायच्या आहेत. पण विरोधकांच्याकडं एकमेव नुसतं तक्रारी करणे, नुसतं टीका करणे. माझ्यासमोर एका व्यासपीठावर येऊ द्या, मी बोलतो मी काय या शहरासाठी केलं त्यांनी बोलून दाखवावं. आणि म्हणून ही निवडणूक चुकीच्या मार्गाने नेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मी मात्र या ठिकाणी विकासावर बोलतोय. महापालिकेत तुम्ही प्रेशर टाकण्याचं काम करताय आणि हे प्रेशर काढण्यासाठी प्रेशर कुकरला मतदान करा असं सतेज पाटलांनी आवाहन केलं. महापालिकेत प्रेशर टाकताय म्हणजे अधिकाऱ्यांवर प्रेशर टाकताय असं? अधिकाऱ्यांवर प्रेशर न टाकता कामं होतात का गोरगरिबाची? मला माझे स्वतःची कॉलेजची कामं करून घ्यायची नाहीत. मला हॉटेलचे मला पार्किंग जे घेतलेलं आहे तसलं काय करायचं नाही. मला माझं हॉस्पिटल मोठं करायचं नाही. माझ्या जनतेसाठी मला काम करायचे. या ठिकाणी उभा राहिलेलो आहे त्या प्रॉपर्टी कार्डाचं काम आहे. हे अधिकारी असे सगळे पटणीवर येतात का? प्रेशर ठेवूनच काम करावं लागतं. उगीच काही बोललं म्हणजे स्वतःचं जे फेल्युअर आहे ते जातं असं नाही आहे. आज प्रियंका गांधी येत आहेत, त्यांची सभा होतीये. कसं बघतं त्यांच्या सभेकडे? उद्या योगी आदित्यनाथ आहेत तुमच्यासाठी प्रचार. योगी आदित्यनाथ आज देशाचे ब्रँड अँबॅसिडर झालेले आहेत. प्रियंका गांधींना कोण विचारतं? कोण विचारत नाही. त्या मागच्या सभेचं काय एवढं महत्व कोणाला नाही. विजयाची कितपत खात्री आहे? कशा पद्धतीने विजय साजरा असेल? लोकांनी ठरवलेलं आहे मला निवडून द्यायचं आहे.